टर्निंगसाठी लागणारा प्रोग्राम तयार केला होता. आजच्या चॅप्टरमध्ये आपण फेसिससाठी लागणारा सीएनसीचा प्रोग्राम कसा तयार करायचा याविषयी चर्चा करून आपण तो प्रोग्राम तयार करायचा आहे. ठीक आहे. आपल्याकडे जॉब आहे, त्याचं डायमीटर आहे 40 mm. आपल्याला त्या 40 mm जॉबवर 2 mm चा कट काढायचा आहे फेसिंग करून. त्यासाठी त्यांनी दिलेली माहिती अशी आहे, डेप्थ ऑफ कट घ्यायचा 1 mm, म्हणजे 1 mm म्हणजे 2 कट काढून आपल्याला हा कट कम्प्लीट करायचा आहे. नंतर फीड दिलेला आहे, फीड त्यांनी mm/मिनिट स्वरूपात दिलेलं आहे. फीड आपल्याला काय दिलेलं आहे 80 mm/मिनिट. 2 प्रकारचे फीड असतात, एक mm/मिनिट आणि दुसरा कोणता असतो mm/रिव्होल्यूशन. ठीक आहे. आपला फीड कोणत्या स्वरूपात दिलेला आहे 80 mm/मिनिट. ठीक आहे. मग आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिला काय येते स्टार्टिंग प्रोग्राम स्टार्टिंगला येते प्रोग्रामचा नंबर. आता फायनल सिस्टीम मध्ये काय असतंय तर अल्फाबेट आणि काय नंबर यूज करून आपण प्रोग्रामचा नंबर देतो. त्याप्रमाणे आपण काय केलं, पहिला प्रोग्रामचा नंबर दिला. काय दिला ओ हे अल्फाबेट झालं आणि त्या पुढे 4 अंकी नंबर देतो. हे काय आहे प्रोग्रामचा नंबर. ठीक आहे. मग आपण काय केला, पहिला अल्फाबेट म्हणजे मुळाक्षर इंग्रजी ओ, त्यानंतर 4 नंबर आहेत 2005 म्हणजे हा काय झाला प्रोग्रामचा नंबर झाला. ठीक आहे. नंतर पुढचं परत ठीक आहे प्रोग्रामचं नाव दिलं की आता प्रोग्राम सुरू करूया. प्रोग्राम मध्ये आपल्याला तुम्हाला माहिती आहे प्रोग्राम काय असतात, भरपूर लाईन असतात. त्या लाईनला आपण काय दिलं असते नंबर दिला असतात. मग त्या लाईनला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण ब्लॉक नंबर. ठीक आहे. मग पहिला ब्लॉक सुरू झाला म्हणजेच काय दिले पहिली लाईन सुरू झाली. मग त्या पहिल्या लाईनला म्हणजेच ब्लॉकला नंबर दिला. ब्लॉक नंबर कशाने देतो आपण या अक्षराने आपण ब्लॉकचा नंबर देतो. ठीक आहे. N01 ब्लॉक क्रमांक 1. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रथम आपल्याला टूल कुठं पाठवावं लागेल, रेफरन्स पोझिशनला आपल्याला टूल पाठवावं लागेल. त्यासाठी आपण कुठलाही कोड यूज करतो G28U0W0 म्हणजे काय आपला जो टूल आहे तो काय झाला रेफरन्स पोझिशनला गेलेला आहे. ठीक आहे. काय म्हणजेच काय टूल रॅपिड ट्रॅव्हर्स म्हणजे कसं कोणत्या गतीने गेलेला आहे, त्या मशीनच्या मॅक्झिमम स्पीडनं कुठे गेलेला आहे तो रेफरन्स पोझिशनला गेलेला आहे. टूल रॅपिड ट्रॅव्हर्स गोइंग टू रेफरन्स पोझिशन. ठीक आहे. त्यानंतर काय केलं दुसरी लाईन सुरू झाली प्रोग्रामची म्हणजे दुसरा ब्लॉक सुरू झाला म्हणून त्याला आपण काय दिला नंबर दिला. त्या ब्लॉकला ब्लॉक नंबर 2 N02. ठीक आहे. मग आता आपल्याला याच्यामध्ये काय माहिती असते की आपली जी डेटा आहे, डेटा कोणता डेटा तर आपले डायमेन्शन आहेत म्हणजेच काय मेजरमेंट. आपण मेजरमेंट कोणत्या स्वरूपात दिले आहेत, आपण इंचामध्ये दिलेले आहेत किंवा mm मध्ये दिलेले आहेत ते दाखवण्यासाठी आपण काय केलं कोड दिलेला आहे G21 हा कोड कशासाठी आहे, जर जी डायमेन्शन आहेत म्हणजे मापं आहेत आपली दिलेली ही सगळी मापं 40 mm 2 mm 40 2 ही सगळीच मापं आहेत ती कशामध्ये mm स्वरूपात आहेत म्हणून आपण नाव काय दिलं G21 अर्थ काय होतोय जे डायमेन्शन आहेत मापं आहेत ती कोणत्या स्वरूपात आहे मेट्रिक म्हणजे mm स्वरूपात आहेत. ठीक आहे. G21 जे डायमेन्शन आहे ते mm स्वरूपात. ठीक आहे. पुढे काय झालं आपल्याला फीड लागतोय. फीड कोणत्या स्वरूपात दिलाय वरील सांगितल्याप्रमाणे 80 mm/मिनिट मध्ये दिलाय. कशामध्ये आहे mm/मिनिट म्हणून आपल्याला कोणता कोड वापरला G98. ठीक आहे. G98 याचा अर्थ काय आहे जे फीड देणार आहे आपण प्रोग्राम मध्ये ते कोणत्या स्वरूपात आहे mm/मिनिट मध्ये म्हणून आपण काय वापरला G98. ठीक आहे. पुढे काय आपल्याला न्यूट्रल स्पीड वापरायचा आहे. कोणतं न्यूट्रल स्पीड त्यासाठी कोणता कोड आहे G97. ठीक आहे. झालं ही लाईन कंप्लीट झाली. पुढची लाईन घ्या. आता पुढची लाईन कोणती आहे 3 नंबरची लाईन आहे. त्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे ब्लॉक सुरू झाला नवीन. कितवा नंबरचा ब्लॉक आहे 3 नंबरचा म्हणून आपण नाव काय दिलं ब्लॉक नंबर 3 N03. ठीक आहे. मग आता काय करायचं आहे कोणत्या नंबरचं टूल आपण वापरायचं आहे, फेसिंगचं टूल कोणत्या नंबरवर आहे 2 नंबरवर आहे म्हणून आपण कोणता वापरला 2 नंबर टूल नंबर 02 म्हणजे आपला जो टूल आहे फेसिंगचा तो कोणत्या नंबरवर आहे 2 नंबरवर आहे. टरेट हेडवर कोणत्या नंबरवर आहे टरेट हेडवर 2 नंबरवर आहे. मग आपण काय केलं T02 म्हणजे टरेट हेडचा टूल दुसऱ्या नंबरचा टूल आपण प्रोग्राम मध्ये युज करणार आहे. ठीक आहे. त्या प्रोग्राम मध्ये आपण काय केलं तर टूलला ऑफसेट दिलेला आहे. मला सांगितलं टूलला ऑफसेट का देतो आपण कारण प्रत्येक टूलाची लेंथ माप वेगवेगळी असतात म्हणून आपल्याला काय करतं एक स्टँडर्ड टूल आपण त्याला सगळ्यांपैकी एक टूल सपोज टरेट हेडवर काय 8 टूल आहेत आपल्याकडे. त्या 8 टूलपैकी आपण एक आयडियल टूल धरतो आणि त्या आयडियल टूलप्रमाणे बाकीच्या आपण काय करतो ऑफसेट देतो. म्हणून काय केलं 2 नंबरच्या टूलला ऑफसेट दिलेले आहेत. ते ऑफसेट कोणत्या नंबरवर भरलेले आहेत 2 नंबर रखान्यात भरलेले आहेत. कुठे भरलेले आहेत आपण
तर प्रोग्राम ऑफसेट पेजवर भरला. ऑफसेट पेजवर 2 नंबरच्या रखान्यामध्ये या T02 म्हणजे 2 नंबरच्या टूला लागणारे ऑफसेट सगळे आपण भरलेले आहे. ठीक आहे. आता हे झालं. पुढे काय केलं आपण, कुलंट स्टार्ट केलं. मशीनचं जे लागणार कुलंट स्टार्ट केलं. त्यासाठी कुठला कोड वापरला आपण, M08. ठीक आहे. ही ब्लॉक कंप्लीट झाला. पुढचा ब्लॉक आला, म्हणजेच काय पुढची लाईन आणली. लाईन ब्लॉक नंबर किती आहे, 4 नंबर सब दिलेले आहेत. N04 ब्लॉक नंबर 4. आता काय केलं, आता आपण ऑपरेशनला सुरू करणार आहोत. मग त्याच्या आधी काय केलं, आपल्याला जॉबला गती द्यायला पाहिजे. गती द्यायला पाहिजे म्हणजे काय केलेलं आहे, स्पिंडल ऑन केलं पाहिजे मशीनचं. त्यासाठी कुठला आहे, M03. म्हणजे काय झालं, आपलं स्पिंडल फिरायला सुरू झालं. कोणत्या डायरेक्शनमध्ये, क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं आपलं जॉब मूव्ह व्हायला सुरू झाला. जॉब आपला काय झाला, फिरायला लागला. जॉब कोणत्या दिशेनं, क्लॉकवाईज दिशेनं म्हणजेच घड्याळाच्या काट्या दिशेनं. कोणत्या गतीने फिरायला लागला, काय मनानं फिरणार आहे का नाही तो. ठीक आहे. कोणत्या गतीने फिरणार आहे, 850 RPM ने फिरणार आहे. तसं आपण काय दिलं, त्याला आपण काय सांगितलं, जॉबला फिर M03. आणि कोणत्या स्पीडनं फिर, स्पीडसाठी आपण काय दिलं, इथं यस दिलेलं आहे. कोणत्या स्पीडनं, 850 RPM न तो आपला जॉब फिर. ठीक आहे. आपला जॉब फिरला सुरू झाला. ठीक आहे. मग पुढे दिला आपण, पुढचा लाईन आली, ब्लॉक नंबर आला. कोणता ब्लॉक नंबर आला, N05. आपलं टूल कुठं आहे रे, आता रेफरन्स पोझिशनला आहे. टूल आपल्याला कुठं आहे, रेफरन्स पोझिशनला आहे कुठेतरी. आपल्याला कुठं आणायला पाहिजे होतं त्याला. ठीक आहे. टूल आपलं कुठे येणार आहे, एक्स ऍक्सिसवर टूल आपलं 42 अंतरावर येणार आहे. एक्स ऍक्सिसवर आणि झेड ऍक्सिसवर कितीवर येणार आहे, 2 आणि 1 3 अंतरावर येणार आहे. म्हणजे आपल्या रेफरन्स पोझिशनला होतं टूल. ते टूल कुठून येणार आहे, रेफरन्स पोझिशन वरून यस ह्या पॉइंटवर येणार आहे. यस हा पॉइंट कुठं आहे, खालून. म्हणजे एक्स ऍक्सिसवर 42 mm वर आहे आणि झेड ऍक्सिसवर किती mm वर आहे, 3 mm वर. ठीक आहे. आलं का रे. तिकडे बघा इथं N05 G00 म्हणजे याचा अर्थ काय, G00 म्हणजे रॅपिड ट्रॅव्हल्स, गतीनं टूल येणार आहे, हळू येणार नाहीये. आणि कितीवर येणार आहे, एक्स ऍक्सिसवर 42 आणि झेड ऍक्सिसवर 3 mm राहणार आहे. ठीक आहे. आलं का रे. टूल गोस टू पॉइंट यस. कुठे येणार आहे, टूल आपलं यस पॉइंटवर येणार आहे. कुठे येणार आहे, टूल गोस टू पॉइंट यस, रॅपिड ट्रॅव्हल्स, एक्स 42 आणि झेड 3. ठीक आहे. त्यानंतर काय केलं, टूल आलं का रे यस पॉइंटवर. आता आपल्याला काय करायचं आहे, टूलला पुढे मूव्ह करायचं आहे. ठीक आहे. कुठं झालं, लाईन सुरू झाली नवीन N06. आता काय करायचं, आपल्याला कट द्यायचा आहे. आपला पॉइंट आहे, आपल्याला काय करायचं, आपल्याला डेप्थ ऑफ कट द्यायचं. आपल्याला काय करायचं, डेप्थ ऑफ कट द्यायचं. मग आपण डेप्थ ऑफ कट दिला. काय कुठं आहे आपलं, N05 N06 G00 Z1. आपण काय केलं, 1 mm आपण काय केलं, कट दिला. इथं काय केलं आपण, इथं ठीक आहे. आपण काय केलं रे, आता आपलं काय यस पॉइंटर टूल आलं. आता यस पॉइंटर टूल नंतर काय करायचं, आपल्याला कट द्यायचा. आपल्याला किती एमचा कट द्यायचा, 1 mm चा. आपलं झेड वर टूल कितीवर आहे, झेड वर 3 वर आहे. आता लक्षात ठेवा, आपण जे कट देतोय 1 mm चा, काय करणार आहे आपण इथं, 1 mm चा आपल्याला 1 mm चा कट द्यायचा. कुठून 1 mm चा, सी पासून आपण काय करणार आहे, 1 mm चा कट देणार आहे. झेड मध्ये काय करणार आहे, आपण 1 mm चा कट देणार आहे. एकूण किती आहे रे, एकूण किती आहे, एकूण आहे 3. हे किती आहे, हे झालं 1. हे राहिलं किती, हे राहिलं 2. आता आपण काय केलं, कट दिलेला आहे. 2 mm राहिलेला आहे की नाही, काय केलं आपलं 2 mm राहिलं, त्यामध्ये आपण कट दिलाय. 2 mm मध्ये आपण काय केलं, 1 mm चा कट दिला. राहिलं किती इकडं 1 mm. ठीक आहे. इकडे हे काय आलं, इथं 1 mm राहिलं आणि इथं 1 mm राहिलं. बघा परत सांगतो, एकूण किती हे, एकूण हे झालं 2 आणि 1 3. ठीक आहे. आपल्याला डेप्थ ऑफ कट द्यायचं आहे. काय करायचं, आपल्याला डेप्थ ऑफ कट द्यायचं आहे. आता इथून किती रे, इथून टूल आलं जॉबवर. जॉब मध्ये आपण कट दिलेला आहे. 2 mm चा जॉब आपल्याला कट काढायचा आहे. पूर्ण कट 2 mm चा आहे, पण आपण डेप्थ ऑफ कट किती दिलेला आहे, 1 mm चा कट दिलाय. मग 2 मधनं 1 गेलं. हे किती आहे, 2 मधनं, लक्षात ठेवा, एकूण किती 3 आहे. 3 आहे. आपल्याला काय करायचं, टूल डेप्थ ऑफ कट द्यायचं आहे. म्हणजे टूल आपलं 1 mm अंतर चाललं, जॉबवर आलं. जॉब मध्ये आपण काय केलं, एक कट दिला 1 mm चा. म्हणजे 2 mm मध्ये आपण 1 mm चा कट दिला. राहिलं किती रे, 1 mm राहिलं. 1 mm चा कट दिला आणि 1 mm राहिला. ठीक आहे. मग आपण काय केलं रे, बघा इथं
G06 टूल काय गतीनं गेलं, डेप्थ ऑफ कट दिला, टूल गतीनं गेलं आणि कट कितीला 1 mm चा कट दिला. ठीक आहे. मग काय केलं, रॅपिड ट्रॅव्हल्स डेप्थ 1 mm टेकन. ठीक आहे. त्यानं काय केलं, N06 पुढचा ब्लॉक सुरू झाला. आता काय केलं, आता कट दिलेला आहे, आपल्याला. आता काय करणार, आपला एक्स ऍक्सिस मध्ये आपला टूल मूव्ह होणार आहे. लक्षात इकडे बघा. आता काय केलं, G07 G01 आता टूल गतीनं जाऊन चालणार आहे का, नाही. टूल हे आपण जे आपलं प्रोग्रामचं फीड आहे त्या फीड प्रमाणे आपल्याला टूल जावं लागेल. म्हणून काय केलं, G01 म्हणजे काय, लिनियर इंटरपोलेशन. टूल सरळ रेषेत चालणार आहे. किती गतीनं चालणार आहे, 80 फीडनं चालणार आहे. टूल कसं चालणार आहे, 80 फीडनं चालणार आहे. ठीक आहे. आता X-1 कसं आलं रे, इकडे बघा. आपलं टूल किती फिरणार आहे, एकूण हे आपलं हे किती फिरणार आहे टूल, एकूण आपलं 42. बघा आपलं टूल कुठं आहे रे, टूल आपलं टेपच्या वरतीच आहे. लक्षात आहे, टूल कुठं आहे, फक्त वरतीच आहे, एस पॉइंटलाच आहे. परंतु इकडं आलं, आपण काय केलं, डेप्थ ऑफ कट दिलेला. इकडे बघा, डेप्थ ऑफ कट दिलेला आहे. टूल कुठे आहे रे, वरती 42 अंतरावर आहे. ठीक आहे. मग आपण काय केलं, टूल आलं, मूव्ह होत आलं, 42 41 40 असं करत आलं, 0वर आलं. 0च्या नंतर आपण थोडंसं टूल खाली घेतलं. काय केलं आपण, या सी पॉईंटचे पण टूल थोडंसं खाली घेतलं. का, कारण की जर आपण तसं केलं नाही तर काय राहतं, असा थोडासा पॉईंट राहतो. काय राहतं, थोडासा पॉईंट राहते. मग काय केलं, टूल वरती आहे, 42 अंतरावर आहे. आपण काय केलं, टूल आता खाली येणार हळूहळू 42 41 40 39 38 अशा प्रकारे येणार आहे. सी पॉईंट येणार आहे. सी पॉईंट किती झाला, तर सी पॉईंट 0 झाला आणि 0च्या खाली -1 mm आपण टूल घालवणार आहे. म्हणून आपला टूल काय झालं, X-1. ठीक आहे. काय आता टूल काय आलं रे, टूल आलं 42 mm अंतर चालवलं एक्स मध्ये, कट कम्प्लीट झाला. आपल्याला परत टूल एस पॉईंट पाठवायचं आहे. एस पॉईंट काय केलं, आपल्याला टूल परत एस पॉईंट पाठवायचं. मग काय देणार तुम्ही, काय देणार, G00 रॅपिड ट्रॅव्हल्स. टूल कुठे जाणार आहे, 142 आणि Z3 वर. ठीक आहे. काय बघा, इकडे बघा, आपण काय केलं, डेप्थ ऑफ कट दिला पहिला स्टार्टिंगला. ठीक आहे. किती का डेप्थ ऑफ कट दिला, 1 mm चा डेप्थ ऑफ कट दिला. टूल फक्त झेड ऍक्सिस मध्ये झालंय मूव्ह, एक्स ऍक्सिस मध्ये आहे तसं आहे. मग एक्स ऍक्सिस मध्ये टूल किती राहणार आहे, 42 mm जाणार आहे आणि झेड ऍक्सिस मध्ये टूल किती मूव्ह होणार आहे, 1 mm टूल मूव्ह होणार आहे. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, आता आपलं एक्स ऍक्सिस मध्ये टूल मूव्ह होणार आहे. एकदा की आपण डेप्थ ऑफ कट दिला 1 mm चा, आता एक्स ऍक्सिस मध्ये आपलं टूल मूव्ह होणार आहे. कसं मूव्ह होणार आहे, 42 41 40 39 40 असं करता येणार आहे, 0वर येणार आहे आणि 0वर आल्यानंतर सुद्धा ते खाली 1 mm मायनस जाणार. लक्षात ठेवा, कारण की असं पॉइंट राहू नये म्हणून. ठीक आहे. तर काय आलं का रे, आता बघा इकडं काय केलं, आता वरती सांगितल्याप्रमाणे एकदा कट कम्प्लीट झाला की आपला टूल कुठे जाणार आहे, पॉईंट एस वर जाणार आहे. पॉईंट एस कुठे आपल्याला X42 आणि Z3 वर आहे. कसं जाणार आहे रे, रॅपिड ट्रॅव्हल्स पद्धतीनं जाणार आहे. ठीक आहे. झालं कम्प्लीट ब्लॉक. आता कुठला ब्लॉक नंबर 9, ब्लॉक नंबर 9 म्हणजे काय केलं, N09 गेलं का. आता काय करणार आहे, आपल्याला परत कट देणार आहे. आपण टूल वरती आहे इथं एस पॉइंटला. आता लक्षात ठेवा, राहिलेलं 1 mm आहे. आता 1 mm मधनं आपण 1 mm घालवलं, किती राहणार आहे, 0 राहणार. लक्षात ठेवा. मग कसं केलं आपण, 2 mm आहे, 2 mm मध्ये आपण काय केलं, 1 mm चा कट दिला, 1 mm राहिला. आता 1 mm राहिले, आता 1 mm चा कट दिला म्हणजे काय राहणार, इथं 0 राहणार. लक्षात ठेवा. तर टूल कुठे आहे रे, टूल आधी इथं होतं, टूल कुठे इथं बघा, इकडे सांगतो प्लीज. हे झालं 2 mm अंतर आहे एकूण. 2 mm अंतरामध्ये आपण 1 mm अंतर आधीच काय केलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. 1 mm अंतर राहिलं, किती 1 mm अंतर राहिलं. आता हे अंतर आपण काय केलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. आता हे जर आपण अंतर कव्हर केलं तर किती होणार आहे, इथं 0 होणार. लक्षात ठेवा, 0 मध्ये काय होणार आहे, 0 आहे. म्हणून आपण काय केलं, N09 Z रॅपिड ट्रॅव्हल्स Z0 म्हणजे टूल डेप्थ ऑफ कट दिलेला आहे. आपण एकदा का डेप्थ ऑफ कट दिला, आपण काय केलं, टूल कुठे आलं रे, टूल वरून एस पॉइंट वरून फक्त झेड ऍक्सिस मूव्ह होऊन इथं आलं. आता काय होणार आहे, टूल खाली सरका सुरू होणार आहे एक्स ऍक्सिस मध्ये. लक्षात ठेवा, आलं का इथं N010. इकडे बघा, N010 G01 लिनियर इंटरपोलेशन X-1. बघा इथं काय केलं आपण, इथं परत लक्षात ठेवा, टूल कुठं होतं, एस पॉइंटला होतं. त्यानंतर आधी 1 mm मटेरियल निघालेलं आहे. लक्षात ठेवा, हे आपण काय केलेलं, 1 mm मटेरियल आपण काढलेलं आहे. राहिलेलं त्या प्रकारचं 1 mm मटेरियल काढायचं म्हणून आपण काय केलं, झेड मध्ये टूल मूव्ह केलं. झेड मध्ये किती टूल मूव्ह केलं, Z0. टूल कुठून आलं, हे टूल इथं आपल्या एस पॉइंट वर.
रॅपिड टूल ट्रॅव्हल झालं रॅपिडनं, आणि टूल कुठं आलं, ह्या पॉइंटवर आलं. टूल कुठं आलं, ह्या पॉइंटवर टूल आपलं आलेलं आहे. झेड मध्ये किती आलेलं आहे, झेड मध्ये 0 मध्ये आलेलं आहे. आता काय करणार आहे आपण, आता फेसिंगला सुरू करणार आहे. म्हणजेच काय करणार आहे, टूल आपलं एक्स एक्सिस मध्ये मूव्ह होणार आहे. कसं होणार आहे, 42, 41, 40, 39, 38 असं करता येणार आहे. 0 वर येणार आहे, आणि 0 आणल्यानंतर थोडं आपण टूल खाली घ्यायचं आहे. पॉईंट होऊ नये म्हणून काय केलं, -1. बघा आता N10 G01 N10 G01 X -1. फीड किती आहे, 80 mm/min. ठीक आहे. कट कम्प्लीट झाला का, कट कम्प्लीट झाला. आपल्याला काय करायचं, परत टूल आपल्याला येस पॉइंटला पाठवायचं. इकडे बघा, हा टूल आपलं काय केलं, रॅपिड लिनियर इंटरपोलेशन घेऊन, म्हणजे लिनियर ट्रॅव्हल करून -1 आलं. कट कम्प्लीट झाला, फेसिंग कम्प्लीट झालं आपलं. आता आपल्याला काय, टूलला परत येस पॉइंटला पाठवायचं आहे. म्हणजे आपण कुठलं सूत्र वापरलं, कुठला कोड वापरला, N00, म्हणजे काय, लिनियर काय, रॅपिड ट्रॅव्हल्स. आता डायमेन्शन कुठे आहे, आपलं येस पॉइंट कुठं आहे, X42 आणि Z3 वर आहे. ठीक आहे. केलं का रे, कट कम्प्लीट झाला ऑपरेशन. आता काय करायचं, आपल्याला सगळं प्रोग्राम बंद करायचं आहे. ठीक आहे. आता काय केलं, प्रोग्राम बंद करणार आहे काय, नाही. मग काय केलं आपण, पहिला कुलंट बंद करणार, मग प्रोग्राम बंद. इकडे बघा, N12 ब्लॉक नंबर 12. आपण काय केलं, पहिला कुलंट ऑफ, म्हणजे काय, M09 पहिला कुलंट बंद केलं. त्यानंतर काय केलं, कुलंट बंद केलं, काय केलं, स्पिंडल स्टार्टिंग केलं बघ फिरवायला आपण. आता नंतर काय केलं, आपण स्पिंडल फिरवायची थांबवली. M05 स्पिंडल फिरायची स्टॉप झाली. ठीक आहे. आता काय केलं, आपलं पॉईंट टूल कुठे आहे रे, येस पॉइंटला आहे, त्याला रेफरन्सला पाठवायला पाहिजे. मग आपण कुठलं सूत्र वापरलं, N13. आपलं काय करायचं, येस पॉईंट वरून आपल्याला टूल कुठे पाठवायचं, इकडे बघा, आपल्याला पॉईंट येस वरून रेफरन्स पोझिशनला पाहिजे. कन्सिडर करीत रेफरन्स पोझिशन अशी, टूल कुठे आहे, येस पॉईंट वरून रेफरन्स पोझिशनला पाठवायचं आहे. म्हणून आपण काय दिलं, G28 कुठे आहे, G28 U0 आणि W0. ठीक आहे. झालं का रे, आणि शेवटी काय करायचं, N14 M30 म्हणजे एंड ऑफ प्रोग्राम.